दिशेला खेळाडू तैनात आहे, एकदा पूर्ण केली जाईल. सर्वसाधारणपणे बघायला गेलं तर ऋषिकेशचा कल येतो डायरेक्ट ब्लॉक हॉल चेंडू किंवा वर्कर लेनचा चेंडू मध्ये टाकण्यामध्ये जास्त भर आपल्याला दिसतो, पाहायला मिळतोय तो ऋषिकेश यांच्या मार्फत. हो, पुन्हा एकदा वर्कर लेन चेंडू थेट जातोय, पायावर आदळतोय, हा फाटे डप्पील. हो लेफ्ट शॉट थेट व्यासपीठाचा वर येतोय आणि 6 धावा अर्धा डझन धावेसाठी. रेस सुटण्याचा प्रयत्न, मात्र पॉईंटच्या दिशेला खेळाडू तैनात, दोन पूर्ण केले जातील. चांगला फटका होता पण 2 धावावरती समाधान मानावं लागतंय. रेसचा फटका होता, अप्रतिम फटका. तो खेळाडू असणार आहे. धाव 23. हो लोकांमध्ये चेंडू खणून काढला, चेंडू वगैरे चोख प्रतिमत्ता फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, कार्पेट शॉट, एका धावावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या झाली ती 24. तब्बल 11 धावा खर्च केल्या त्या ऋषिकेश यांनी. पाहावं लागेल निर्णायक षटक कोण हाताळतोय, अंतिम षटक कोण हाताळतोय. प्रथेप्रमाणे नितीनलाच 5 रन केलंय. धावसंख्या झाली ती 24. सरासरी 8 या धावा जमवल्या त्या मोठी देसाई संघाने. अंतिम षटक हाताळतो नितीन. धावसंख्या 24. 3 गडी बाद 24. 3 षटक संपूर्ण. चौथा मार्गस्थ नितीन गोलंदाजी मार्गवरती सज्ज. पहिला चेंडू बोलतास अप्रतिम झेल, सुपर कॅच. सीमारेषेजवळ लॉंगांच्या दिशेने टोललेला चेंडू होता, परंतु सीमारेषेजवळ खेळाडू तैनात, अप्रतिम झेल, बाउंड्री वरती गडी होतो बाद, धक्का.
सगळ्यांनी पाच अंक द्या अजयला. एक चांगला फटका पाहिला होता, चांगली फलंदाजी करत होता तो जितेश. वरपीच डिलिव्हरी होती, जोरदार देण्याचा प्रयत्न होता. हो बॅटची काढा लागली, चेंडू जातो तो थेट स्क्वेअर लेगच्या दिशेला, मिड विकेटच्या दिशेला. तोपर्यंत 2 पूर्ण करण्यात येतील. मिड विकेटचा खेळाडू थोडासा डीप लावलेला होता, त्यामुळे 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावेची भर होती, धावसंख्या होती ती 26. हो बॅटची काढा लागली, चेंडू जातो तो थेट खेळाडूच्या दिशेला, परंतु अगदी चांगला बॅकअप, चांगली फेक पाहायला मिळाली, परंतु धाव करण्याचा प्रयत्न होता, यशस्वी झाला असता. 1 रन शॉट. पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे, त्यामुळे 1 धावा शॉट. एक धाव शॉट, 1 धाव कमी आहे, त्यामुळे धावसंख्या होते ती 27. 4 गडी बाद 27. शेवटचा षटक नितीन. हो शॉट ऑफ लाईनचा चेंडू पाठवला थेट. चांगला प्रयत्न सीमारेषे, परंतु येथे अपयशाने येतो तो षटकार सीमारेषे पार. चेंडू होता, थोडी स्लोअर वन डिलिव्हरी होती, फलंदाजाला थोडासा वेळ मिळाला शॉट एलिव्हेट करण्यासाठी आणि चेंडू तर पाडून गेला विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार पुन्हा नितीन मार्गस्थ. स्वैर मारा, बरकटलेली गोलंदाजी, अवांतर चेंडू व्हाईटच्या रूपात. अवांतर धावेची धावसंख्या होते ती 34. आपल्याला पंचाने बळवरती केले. पायचित लेग बिफोर विकेट, LBW, फलंदाज बाद. असाल तर त्वरित व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. थँक्यू सो मच कुणाल आचरेकर. 34 धावा केल्यात आणि 35चा लक्ष्य ठेवण्यात आलेला आहे गावदेवी वसार संघासमोर. मोठी देसाई संघाचा जसा परफॉर्मन्स, जसं त्यांची ओळख आहे तसा परफॉर्मन्स झाला नाही आतापर्यंत बघायचं आहे. गोलंदाजी त्यांच्याकडे तिखट आहे, गोलंदाजी महाराज त्यांच्याकडे खूप अप्रतिम आहे आणि अशा मुवमेंटला या 35 धावा रोखण्यामध्ये त्यांना यश मिळते काय हे ते लक्ष असणार आहे. पंचांच्या भूमिकेत पुन्हा एकदा रमाकांत पवार आणि
राकेश कुंभार इथे कामगिरी पाहत असताना या मॅचमध्ये. या पुढचा सामना निळजे संघाचा, त्यामुळे निळजे संघ आपण इथे आला असेल तर आपण आल्याची नोंद करा. नेक्स्ट मॅच आपल्याला खेळायचं आहे. या सामन्याचा विजेता संघ लगेचच निळजे संघाची फाईट करेल. पडले आणि घेसर संघाचे सुद्धा संघ नाही. आपण सुद्धा विनंती की आपण सुद्धा आल्याची आपण नोंद करायची आहे. लवकरात लवकर आपण रिपोर्ट करायचं आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं की घेसर संघाने मात्र आपलं स्थान पक्क केलं, बाजी मारली. 3 सामने जिंकत असताना थेट क्वालिफाय झाले, ते म्हणजेच उपांत्य फेरीमध्ये. आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पडले संघाचा खूप चांगला भारदस्त असा परफॉर्मन्स बघितला आणि तुझा संघ ठरला आहे तो म्हणजेच या स्पर्धेतल्या उपांत्य फेरीमध्ये पात्र. स्ट्राईकला नितीन म्हात्रे, नॉन स्ट्रायकिंगला रवी वायले. आणि षट क्रमांक पहिलं बोली मार्कवर संदेश म्हात्रे सज्ज होत आहे. त्यांचा स्ट्राईक बॉलर पहिलं षट टाकण्यासाठी फिल्डिंग पोझिशन फाईन लेग ठेवण्यात आले, स्क्वेअर लेग ठेवण्यात आलेला आहे. सर्कलच्या आतमध्ये ऑन साईडला डीपमध्ये एक खेळाडू आपण बघतो की मिड विकेट वाईडिश लॉंगॉन आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला असे 4 खेळाडू ऑन साईडला डीपमध्ये आपण बघतोय. पहिला चेंडू संदेशचा, वॉर्निंग बेल, डिंग डॉंग, एक्स्ट्रा बाउन्स, वाईट बॉल आणि फर्स्ट बाउन्सर ऑफ द ओव्हर, 1 फॉर द ओव्हर. एक्स्ट्रा बाउन्स या खेळपट्टीवर आहे. पहिलाच बॉल वाईड स्वरूपात धाव इथे अंकित केली जाईल, धावफलक उघडलं जाईल एका धावेने. पुढचा चेंडू संदेशचा, नितीन साडी. ओ इनसाइड आउट थ्रू द कव्हर, वॅकेंट एरिया. एक टप्पा घेऊन चेंडू सरळ सीमारेषे बाहेर निघून जातोय. खणखणीत चौकार. श्री देसाई चषकामध्ये फटाक्यांची आतिषबाजी याच्यामध्ये त्यांचं स्वागत झालं. कल्याण क्रिकेटच्या कल्याण या राष्ट्रीय क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर सध्याची ही निवडणूक खूपच लक्षवेधी ठरलेली आहे. येणाऱ्या 15 तारखेला निवडणूक आहेत आणि त्यामध्ये अधिकृत उमेदवार म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख होता सन्माननीय प्रभाकर गायकवाड साहेब यांचं आत्ताच व्यासपीठावर आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे. ग्राउंडच्या आतमध्ये सामना जो सुरू आपण बघतोय म्हणजे वसार विरुद्ध मोठी देसाई या 2 संघांमध्ये. सामना सुरू करायला हरकत नाहीये. चला फिल्डिंग लावून घ्या. पहिला पुढचा चेंडू संदेशचा, एक्स्ट्रा बाउन्स. हा मात्र चेंडू न असणार आहे. हा चेंडू पंचांचा इशारा मात्र येतोय, बघूया त्या ठिकाणी. कॅमेरा इथे होता कॅमेरा. सेकंड बाउन्सर आणि पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे.
नो बॉलची एक धाव इथे आपण ऍड करूया. नो बॉलची एक धाव इथे ऍड केल्यानंतर धावसंख्या झाली ती धावफलकावर 6. फ्रीड बॉल. ओ हुक केलाय. पूल सुद्धा फटका आपण बघतोय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत षटकार. गुड शॉट. सर्व आयोजकांनी मात्र फटक्यांच्या आतिषबाजीमध्ये प्रभाकर गायकवाडचं स्वागत इथे मात्र केलं, पण इथे मात्र नितीन म्हात्रेने स्वागत केलं षटकाराने. सन्माननीय प्रभाकर गायकवाड साहेबांचं दर्जेदार फटका दाखवला आपल्या बॅटमधून. धावसंख्या डायरेक्ट दुहेरी अंकामध्ये डबल फिगरमध्ये 12 धावा धावफलकावर. जिथे आपण बघतो की 35 धावसंख्येचा पाठलाग वसार संघ इथे करतोय आणि त्यापैकी 12 धावा अंकित झाल्या धावफलकावर पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये. पुढील चेंडू. ओहो क्या बात है. इम्प्रोवाइजेशन. काय फटका. घुटना टेक और गेंद बाउंड्री के बाहर. चौका देख. 4 रन. बॅकएंड एरिया क्षेत्र निवडला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने आणि चेंडू एक टप्पा घेऊन सीमारेषेच्या बाहेर जातोय. बॅक टू बॅक खणखणीत चौकार. ही सुरू आहे मागडा षटक. फक्त 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि धावसंख्या बघतोय तब्बल म्हणजे धावफलकावर पाहायला मिळते. समोर ऑफर केला फटका. पुन्हा आपण बघतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जवळपास आहे त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेपर्यंत चेंडू निघून गेला सीमारेषे बाहेर. अजून एक बॅक टू बॅक तिसरा चौकार. व्हेरी गुड बॅटिंग. एच अँड चेंडू खाली जातोय. अजून एक चौकार. थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. लागोपाठचे 4 आलेत नितीन म्हात्रेच्या बॅटमधून. तनिष मात्र येतोय बॉलिंग मार्कवर. 18 चेंडूंनी 7 धावा डिफेंड करायच्या आहेत. स्ट्राईक एंडला पहिल्यांदाच रवी. बॉटम हँडचा वापर. दिशा दिली फक्त स्टिअर केलं चेंडूला. गलीमध्ये चेंडू कव्हर होईल संदेश कडून. तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवरती. फलंदाज पंचांचा लेग बाईटचा येतोय. संघाच्या खात्यामध्ये धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड केली जाईल आणि धावसंख्या 29 धावा धावफलकावर. महाराष्ट्र निवडणूक सेनेचे अधुरे उमेदवार आपण बघत आहोत. सन्माननीय प्रभाकर गायकवाड साहेब या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. आनंद घेत आहेत. स्वीप करायचा प्रयत्न. पुन्हा आता पॅडल स्वीपचा फटका होता त्या ठिकाणी. टाइमिंग करू शकला. पूर्णपणे फॉलून झालं तिथे. फॉलिंग स्वीप मारायचा प्रयत्न होता. धाव काय मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू. निरीक्षक संघाचा आय थिंक विशाल पवार इथे आलेले आहेत. आपण रिपोर्ट करायचं आहे विशाल व्यासपीठा जवळ. थँक्यू. ऑन साइडला चाबूक. छपरा. पॅरल स्ट्रोक. सीमारेषे बाहेर. पंचांचा श्रेय चेंडूवर षटकार. मॅच फिनिश.
मॅन ऑफ द मॅच गोज टू 2 विकेट आणि 32 धावांची एक अफलातून खेळी करणारा नितीन म्हात्रे ठरला मॅन ऑफ द मॅच. दर्जेदार खेळ केला या खेळाडूने. गोलंदाजीमध्ये आपण जर बघितलं 2 विकेट्स काढले.